First of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture. Myself, Dr. S.S. Bellali from Dayanand Science College, Latur. Today, we shall discuss the angle and its measurement. In this section, in this chapter, we shall study the angle between hour hand and minute hand of a clock. आजच्या आपल्याला या लेक्चरमध्ये जो क्लॉक असतो त्या क्लॉकमध्ये कुठल्याही एखाद्या इन्स्टंट टाईमला कुठल्याही एखाद्या इन्स्टंट वेळेला जो तास काटा असतो दॅट इज आवर हँड आणि मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा असतो. या दोन काट्यामधला अंतर आपल्याला कसं मोजायचं, त्या मिनिट काट्यामधला अँगल कसा मोजायचा, ॲक्च्युअली तो अँगलची प्रोसेस ॲक्च्युअली आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दॅट इज वी हॅव टू फाइंड आउट द मेथड फॉर द मेजरमेंट ऑफ अ अँगल बिटवीन आवर हँड्स अँड मिनिट हँड्स ऑफ अ क्लॉक ॲट एनी टाईम. कुठल्याही एका पर्टिक्युलर वेळेला आपण तास काटा आणि मिनिट काटामधला अँगल मोजू शकतो. सो वी शॅल डिस्कस द मेथड. नाउ सी हियर, you know that you have seen regularly watch which is hanged your wall. आप सभी ने अपने वॉल पे जो हैंग की वॉच है हर दिन आप देखते ही रहते हैं. हर दिन में से कम 10-20 बार तो हम वॉच की तरफ देखते हैं. हर काम वॉच की तरफ देखते ही करते हैं. लेकिन हमने अब तक कभी इसके बारे में नहीं सोचा है कि आवर हैंड एंड मिनट हैंड में ही एंगल रहता है. वो एंगल किसी तरह से मेजर किया जाता है, उसके बारे में हमने अब तक नहीं सोचा है. अभी हम इस लेक्चर में उसके बारे में सोचेंगे कि अगर हम क्लॉक में से किसी टाइम को अगर एक पर्टिकुलर आपको टाइम दे दिया तो उस टाइम को तुम आवर हैंड एंड मिनट हैंड में एंगल डिस्कस कर सकते हैं, मेजर कर सकते हैं. तो चलो हम कैसे देख सकते हैं एंगल, यहाँ पे हम डिस्कस करेंगे. फर्स्ट, नाउ सी हियर, सपोज एट द इनिशियल पोजीशन मिनट हैंड एंड आवर हैंड इज एट 12 o'clock. At 12 o'clock, if minute hand rotates and it completes one rotation, minute hand completes one rotation, then due to this one complete rotation minute hand completed 360 degree. Due to this complete rotation 360 degree. Okay, see here, first let's find how many degrees are in 1 minute of the clock. Minutes hands in 60 minutes covers 360 degree. म्हणजे हा जो मिनिट काटा असतो समजा 12 पासून निघाला आणि परत 12 जेव्हा येतो तेव्हा तो 360 डिग्री रोटेशन मधनं रोटेट करतो. ओके, आता आपण हे क्वाड्रंटल सिस्टीम मध्ये हा कन्सेप्ट घेतलेली नाही आहे. जर क्वाड्रंटल सिस्टीम मध्ये कन्सेप्ट घेतली, एक्स ॲक्सिसला आपण एक्स ॲक्सिस घेतलं, वाय एक्स ॲक्सिसला इनिशियल आर्म, वाय ॲक्सिसला किंवा इतर क्वाड्रंटमध्ये टर्मिनल आर्म घेतलं तर त्या ठिकाणी आपण कन्सिडर करू की तो निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. इथं आपल्याला ते कन्सिडरेशन नाही आहे. आपण हे क्वाड्रंटल सिस्टीममध्ये घेतलेलं नाही, आपण फक्त वॉचमध्ये घेतो. दॅट इज वी आर स्टडिंग द अँगल बिटवीन मिनिट्स हँड अँड आवर हँड इन वॉच. देर इज नो एनी रिलेशन इन द क्वाड्रंटल सिस्टम. यहाँ पे क्वाड्रंटल सिस्टम का कौन सा ही रिलेशन नहीं है. ओके, तो हमने क्या सेकंड कंडीशन क्या कहती है, देखो मिनिट हैंड इन 60 मिनट मीन्स 1 hour कवर्स 360 डिग्री. एक कंप्लीट रोटेशन मिनिट हँडनं कंप्लीट केलं तर 60 मिनिट कंप्लीट होतात. मग अँगल बिटवीन टू सक्सेसिव्ह मिनिट्स आपल्याला काढायचे, टू सक्सेसिव्ह नंबर्स. पहा, जो मिनिट जो वॉच आहे वॉचवर किती नंबर्स असतात थोडं चेक करा. सपोज दिस इज 1 2 3 4 5 6 7 8 असे 12 नंबर्स असतात.
आणि टोटल रोटेशन 360 डिग्रीचं असतं. दॅट इज वन कम्प्लीट रोटेशन इज अबाउट 360 डिग्री. बट देअर आर टोटल 12 नंबर्स. देअरफॉर अँगल बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह नंबर्स, मग कुठल्याही दोन सक्सेसिव्ह नंबरमधला अँगल काढा. 1 आणि 2 मधला असेल, किंवा 12 आणि 1 मधला असेल, किंवा 9 आणि 10 मधला अँगल असेल, किंवा 6 आणि 7 मधला अँगल असेल. असा 6 आणि 7 मधला अँगल असेल. तुम्ही कुठलाही अँगल घ्या, त्या दोन सक्सेसिव्ह नंबर मधला, समजा तुम्ही 7 आणि 8 मधला अँगल काढतात, 7 आणि 6 मधला अँगल काढतात, तर तो अँगल कितीचा असेल, तर टोटल अँगल इज 360 डिवाइड बाय टोटल नंबर्स आर 12 मीन्स ईच अँगल इज ऑफ 30 डिग्री. हा प्रत्येक दोन सक्सेसिव्ह नंबर मधला अँगल कितीचा असतो, 30 डिग्रीचा असतो. 3 आणि 4 मध्ये अँगल मेजर केला तर 30 डिग्रीचा येतो. हे कन्सेप्ट आहे, ते बेसिक फॉर्म्युले आहेत, तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. की कुठलेही दोन नंबर घेतला सलग वॉच मधले, तर त्या दोन नंबर मधला अँगल, सेंट्रल अँगल कॅल्क्युलेट केला तर तो 30 डिग्रीचा असतो. आता परत तुम्हाला हे माहित आहे की हे जे छोटे मार्क्स आहेत त्याला मार्क्स कन्सिडर करू, नंबर नाही. वॉचमध्ये आता असे किती मार्क्स असतात पहा. कोण सांगेल रे? जेवढे काय ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यापैकी फर्स्ट ऑफ ऑल यू टेल मी हाऊ मेनी मार्क्स इन द वॉच. हे जे मार्क्स असतात सेगमेंटचे मार्क्स, छोटे 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 असे सेगमेंटचे मार्क्स या वॉचमध्ये किती असतात. आता नंबर माहीत आहे, नंबर लिहिलेला असतो म्हणून तुम्हाला माहीत आहे नंबर 12 असतात. 360 मध्ये 12 नंबर डिवाइड केलं म्हणून दोन नंबर मधला अँगल 30 घेतला. आता दोन मार्क मधला अँगल काढायचे. हे दोन छोटे मार्क्स आहेत ना, त्या दोन छोट्या मार्क्स मध्ये अँगल कितीचा असतो हे काढायचे. तर दोन छोटे मार्क्स मध्ये, हा बरोबर आहे वैष्णवीचं, दमकोंडवार 60, व्हेरी गुड. असे 60 मार्क्स असतात वॉचचे. टोटल 60 मार्क्स असतात. पहा तुम्ही हे मार्क्स लक्षात ठेवा. नंबर वेगळे, नंबर 12 असतात, कुठल्याही वॉचमध्ये नंबर 12 असतात. पण असे छोटे छोटे मार्क्स जर तुम्ही चेक केले तर असे 60 मार्क्स असतात. म्हणून अँगल बिटवीन एनी टू मार्क्स, मग 360 म्हणजे वन कम्प्लीट रोटेशन डिवाइड बाय 60 म्हणजे 6 डिग्री. कुठल्याही दोन मार्कमध्ये जर अँगल आपण मेजर केला तर तो येतो 6 डिग्री. लक्षात ठेवा. दोन कन्सेप्ट तुम्हाला समजल्या. पहिले म्हणजे दोन नंबर मधला अँगल 30 डिग्री असतो, सलग दोन नंबर मधला अँगल 30 डिग्री. अँगल बिटवीन सक्सेसिव्ह टू नंबर्स इज 30 डिग्री. अँगल बिटवीन टू सक्सेसिव्ह मार्क्स, हां, अँगल बिटवीन टू सक्सेसिव्ह मार्क्स इज, बरोबर आहे देवा, सक्सेसिव्ह मार्क्स इज ऑल्सो 6 डिग्री. हे दोन फॉर्म्युले तुम्ही लक्षातच ठेवून टाका. आणि पहिला जो फॉर्म्युला आहे कॉमन फॉर्म्युला, कंप्लीट वन कंप्लीट रोटेशन गिव्ज 360 डिग्री. तीन फॉर्म्युले सांगितले मी, तीन फॉर्म्युले परत नीट लक्षात ठेवा. वन कंप्लीट रोटेशन इज 360 डिग्री. अँगल बिटवीन टू सक्सेसिव्ह मार्क्स 7 and 8 म्हटलं की 30 डिग्री. अँड अँगल बिटवीन टू सक्सेसिव्ह नंबर्स इज 30 डिग्री. अँड अँगल बिटवीन टू सक्सेसिव्ह मार्क्स इज 60 डिग्री. या तीन कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायचं. आता चौथा एक फॉर्म्युला आहे पहा, फॉर अ मिनिट आवर अँड रोटेट्स बाय. आता एका मिनिटामध्ये हा जो तास काटा असतो तो किती पुढं सरकतो. लक्षात ठेवा, हा तास काटा किती पुढं सरकतो हे कसं काढायचं. 60 मिनिटामध्ये समजा तास काटा इथून इथं जातो. इन 1 hour, एका तासामध्ये तास काटा समजा 10 पासून 11 पर्यंत जातो. म्हणजे एका तासामध्ये 60 मिनिटामध्ये तो किती डिग्री पार करतो, 30 डिग्री, कारण तो 30 डिग्री अँगल आहे. इन 60 मिनिट आवर हँड रोटेट्स 30 degree angle. In 1 minute how many angle? Therefore you convert this. Therefore this can be written as 30 divided by 60, that is 1/2 degree. म्हणजे for a minute the hour hand rotates by
1/2 डिग्री. एका तास काटाचं सांगितलं फक्त. तास काटा एका मिनिटामध्ये अर्धा डिग्री पुढे जातो, फक्त अर्धा डिग्री. कारण एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटात इथून इथपर्यंत जातो ना. 10 वर जर तास काटा असेल तर 60 मिनिटामध्ये तो 11 वर जातो. म्हणजे किती एका तासात किती डिग्री करतो? 30 डिग्री पार करतो. म्हणजे 60 मिनिटामध्ये 30 डिग्री पार करतो. तर एका मिनिटात किती त्रैराशिक आपण लिहू शकतो? 60 मिनिटामध्ये 30 डिग्री, तर एका मिनिटामध्ये किती डिग्री? मग तुम्हाला ते व्हॅल्यू काढता येते. त्रैराशिक डिवाइड करा, 30 डिवाइड बाय 60. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला 1/2 डिग्री घेता येतो. म्हणजे हे 4 फॉर्म्युले तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवावं लागतील. मी परत ते मेन 4 फॉर्म्युले सांगतो. 1 कंप्लीट रोटेशन 360 डिग्री. अँगल बिटवीन 2 सक्सेसिव्ह नंबर, कुठलेही 2 सक्सेसिव्ह नंबर घेतलात तर त्यातला अँगल हा 30 डिग्री असतो. हा दुसरा फॉर्म्युला. थर्ड, अँगल बिटवीन 2 सक्सेसिव्ह मार्क्स, असे 60 मार्क्स असतात. देन अँगल बिटवीन 2 सक्सेसिव्ह मार्क्स इज 6 डिग्री. हे झालं सक्सेसिव्ह नंबर आणि सक्सेसिव्ह मार्क्स. मग आता आपल्याला थोडं आवर अँडची गरज आहे. आवर अँड एका मिनिटात किती पुढं जातो हे काढायचे, कारण आपण सर्व मिनिटमध्ये काढतो. 60 मिनिटमध्ये, एका तासामध्ये एवढा अँगल जातो. एका नंबरवरून दुसऱ्या नंबरवर जातो तास काटा, म्हणजे 30 डिग्री पार करतो. 60 मिनिटात 30 डिग्री, तर एका मिनिटात किती? म्हणून 30 डिवाइड बाय 60 इक्वल्स टू 1/2 डिग्री. हे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवलात की तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येतो. मग आता आपण पाहू ॲक्च्युअली किती वाजले. कोणताही एखादा जर टाईम दिला तर तुम्हाला त्या टाईममधला, त्या टाईमला परफेक्ट त्या टाईमला अँगल काढता येतो. आवर अँड मिनिट हँडमध्ये अँगल काढता येतो. हा मेन फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आता पाहू आपण इथं येऊ. पहिला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर पहिला प्रॉब्लेम चेक करा. हाऊ मेनी डिग्रीज इन द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ऑफ अ क्लॉक. ऑफ अ क्लॉक समजा 2 टाईम दिलेत. टाईम क्वार्टर टू पास्ट, ऑर हे नको आहे, दॅट इज ऑर 2:20. मग आता 2 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे. क्वार्टर टू पास्ट ऑफ 5 हा तुम्ही सॉल्व करा. मी 2:20चा इथं घेतो. काय प्रॉब्लेम पहा. हाऊ मेनी, 2 प्रॉब्लेम. दिस इज अ फर्स्ट प्रॉब्लेम, दिस इज अ सेकंड प्रॉब्लेम. हाऊ मेनी डिग्रीज इन द अँगल बिटवीन आवर अँड मिनिट अँड ऑफ अ क्लॉक वेन नंबर 1 टाइम इज क्वार्टर पास्ट 5 आणि नंबर सेकंड 2:20. मी इथं 2:20चा अगोदर घेतो, नंतर क्वार्टर पास्ट 5 कडे जाऊ. 2:20चा वाच मी लिहिलेला आहे. अगोदर 2:20चा विचार करू. 2 प्रॉब्लेम दुसरा तुम्ही सॉल्व करू शकता. हा जर मी घेतला 2:20चा, तर पहा या ठिकाणी टाईम क्वार्टर पास्ट 5 वेगळा आणि 2:20 टाईम वेगळा. क्वार्टर पास्ट 5 म्हणजे कोण सांगेल सांगा बरे. क्वार्टर पास्ट 5 म्हणजे किती वाजून किती मिनिट. याचा मिनिंग काय? व्हॉट इज द ॲक्युरेट टाईम यू टेल मी इन मिनिट्स अँड सेकंड. टाइम इज क्वार्टर पास्ट 5. दिस इज 1. दिस इज अ सेकंड. 2:20 2 वाजून 20 मिनिट हा वेगळा आणि क्वार्टर पास्ट 5 हा वेगळा. कोण सांगेल? ओके ठीक आहे. तोपर्यंत सांगेल ते सांगेल. मी तोपर्यंत मी 2 वाजून 20 मिनिटाचं उत्तर देतो. पहा चेक करू आपण आता 2 वाजून 20 मिनिटाला. आन्सर याचा शेअर ॲट 2:20 2 वाजून 20 मिनिटाला आवर अँड मिनिट हँडची पोझिशन काय असते. सर्वात अगोदर पहिलं वाक्य हे लिहायचं सर्वांनी. 2 वाजून 20 मिनिटाला आवर अँड मिनिट हँडची काय पोझिशन असते. इथं लिहा ॲट 2:20. प्रत्येकाने आन्सर याच फॉर्ममध्ये लिहायचे. ॲट 2:20 मिनिट हँड इज ऑन नंबर 4. 2 वाजून 20 मिनिटाला 20 मिनिटाला म्हटलं की मिनिट हँड कुठं असतो? 4 वर असतो. अँड आवर अँड म्हणजे तास काटा 2 वर असतो, पण कंप्लीट 2 वर नसतो. लक्षात ठेवा. 2च्या थोडं पुढं सरकलेला असतो हा तास काटा, कारण 20 मिनिटामध्ये तो पुढं सरकलेला असतो. 2च्या पुढं सरकलेला असतो. म्हणून इथं लिहिलं
तुम्हाला टायमिंगची पोझिशन लक्षात येते का पहा, परत एकदा चेक करा. 2:20 म्हटलं ॲट 2:20 म्हटलं की कंप्लीट मिनिट काटा हा 4 वरच असतो. मिनिट हँड इज ऑन दी नंबर 4 अँड आवर हँड इज, तास काटा मात्र 2 वर नसतो, कारण 20 मिनिट पुढे झाल्यामुळे तो थोडा पुढे सरकलेला असतो. म्हणून इथं लिहिलेलं आहे आवर हँड क्रॉस्ड द नंबर 2. म्हणून पहिलं कुठलाही प्रॉब्लेम विचारला की हे पोझिशन अगोदर लिहायचं, पहिलं वाक्य हे फिक्स लिहायचं. पुन्हा हा फॉर्म्युला अँगल बिटवीन टू सक्सेसिव्ह नंबर्स 30 डिग्री, कुठलेही 2 नंबर्स घेतले की 30 डिग्री आहे. म्हणून आपण काय करू, 2 आणि 4 मधला अँगल काढू. म्हणजे किती नंबर येतात, 2 नंबर येतात. हा 30 हा 30, म्हणून अँगल बिटवीन 2 अँड 4 इज इक्वल्स टू 2 इंटू 30 म्हणजे 60 डिग्री. इथून इथंपर्यंतचा अँगल झाला आता 60 डिग्री. पण 2 आणि 4 मधला अँगल बिटवीन 2 अँड 4 किती झालेला आहे, 60 डिग्री. पण तुम्हाला माहीत असेल 20 मिनिटामुळं तास काटा या 2 वर न राहता आवर अँड ट्रेस्ड सम डिस्टन्स, आवर अँड क्रॉस्ड टू सम डिस्टन्स, व्हॉट इज दॅट, मग ते काढावं लागेल. आता हे झालं 60 अँगल, 2 पासून 4 पर्यंतचा अँगल 60 झाला. परंतु आता आपल्याला पुढं सोडवायचे. फॉर अ मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, आवर हँड रोटेट किती डिग्री रोटेट करतो, 1/2 डिग्री. मग 20 मिनिटमध्ये किती पुढं आला काढायचं, हा फॉर्म्युला माहीत आहे. कोणता फॉर्म्युला आहे, एका मिनिटामध्ये तास काटा अर्धा डिग्री पुढं जातो. मग 20 मिनिटामध्ये तास काटा किती पुढं आलेला हे काढायचे. म्हणून इन 20 मिनिट्स आवर अँड रोटेट्स 1/2 इंटू 20, हा 1/2 फॉर्म्युल्याचा आणि हा 20 त्याला 20 मिनिट असल्यामुळं 20 मिनिट पुढं सरकला ना, म्हणून 1/2 इंटू 20 म्हणजे 10 डिग्री. म्हणून आता अँगल कसं काढणार तुम्ही, आता हा 2 पासनं हा जो मार्क आहे 2 to 4 चा तो 60 डिग्रीचा होता, हा 60 डिग्रीचा होता. त्यात तास काटा 10 डिग्री पुढं सरकलेला आहे म्हणजे कमी झालेला आहे. म्हणून इथं लिहायचं अँगल बिटवीन आवर अँड मिनिट हँड इज ॲट 2:20 इज 60 डिग्री. म्हणजे हे 2 मार्कचा 60 डिग्री आणि ट्रेस झालेला 10 डिग्रीनं कमी झाला. म्हणून 60 डिग्री मायनस 10 डिग्री इज इक्वल्स टू 50 डिग्री. इन धिस वे, म्हणून ॲट 2:20 अँगल बिटवीन आवर अँड मिनिट हँड इज 50 डिग्री. कसं काढायचं हे लक्षात आलं का. सुरुवातीला डायरेक्ट 2 मार्कमधला अँगल काढायचा आणि पुन्हा तास काटा कितीनं ट्रेस झाला हा एकतर प्लस करायचा किंवा मायनस करायचा. कमी झाला असेल तर मायनस करा, जर वाढला असेल तर प्लस करा. ते घड्याळाच्या पोझिशननुसार कुठं कमी करावं लागतं कुठं वाढवावं लागतं ते आपण तास काट्याची पोझिशन घेतल्यावर लक्षात येते. इथं कमी झालेला अँगल हा, म्हणून हा अँगल कमी झालेला 10 डिग्री वजा करा म्हणजे 50 डिग्री येतो. हे तुम्हाला लक्षात आलं का कसा प्रॉब्लेम आहे. तर या पद्धतीनं काढायचं. एक महत्त्वाचं लक्षात करायचं, तीन पॉईंट महत्त्वाचे लक्षात ठेवा. जेवढे मार्क आहेत त्याच्यातला अँगल काढून घ्यायचं 30 डिग्रीनं. त्याच्यानंतर तास काटा कितीनं ट्रेस झाला बघायचं, तेवढ्या मिनिटानं 1/2 ला मल्टिप्लाय करा, किती मिनिटामुळं ट्रेस झाला तो, आणि दोघाची एकतर ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन. ते पोझिशन पाहून पाहायचं, तास काटाची मिनिट काटाची पोझिशन पाहून करायचं. काही ठिकाणी ॲडिशन करावं लागतं, काही ठिकाणी सबट्रॅक्शन करावं लागतं. दॅट मीन्स दिस इज अ प्रोसेस फॉर फाइंडिंग द अँगल बिटवीन मिनिट हँड अँड आवर हँड. ओके, दिस इज, परत एकदा सांगतो. ॲक्च्युअली इन 2:20 द मिनिट हँड, अगोदर ही पोझिशन लिहून टाका. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट द पोझिशन ऑफ मिनिट हँड अँड आवर हँड ॲट अ गिवन टाईम. Secondly, we know that this is a formula. The two successive mark, angle between two successive mark is 30 degree. This is formula. It is not necessary to write. Then angle between that mark, कुठं आहे हे पाहायचं. कोणते 2 मार्कचा आपण कोणत्या 2 मार्कचा इथं विचार केला, त्या 2 मार्कमधला एकूण अँगल काढायचं. तर किती आहेत असे 2 to 4 मध्ये 2 येतात, 1 आणि 2 सेक्शन येतात, म्हणून 2 to 4 मध्ये 2 येतात, म्हणून 2 गुणिले 30. हे जर इथं 3 आणि 6 वर असतं तर 1 2 3 4 इंटू 30 असं करावं लागलं असतं. ठीक आहे, असं द्या, ते लक्षात येईल तुम्हाला. पुन्हा त्यानंतर फॉर अ मिनिट द आवर हँड रोटेट्स
बाय 330 डिवाइड बाय 60 हे फॉर्म्युला आहे, पुन्हा ह्याची काही गरज नाही प्रत्येक वेळी लिहायची. मग मिनिट तो हॉवर अँड कितीनं ट्रेस झाला त्या मिनिटानं 1/2 ला मल्टिप्लाय करा आणि दोघाची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, म्हणजे हा रिझल्ट याची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजेच फायनल आन्सर असेल. ओके, नाऊ वी शॅल डिस्कस अनदर प्रॉब्लेम. कुठला प्रॉब्लेम आहे? हाऊ मेनी डिग्रीज आर इन द अँगल बिटवीन hour and minute hand of a clock when the time is 10:10. 10:10. तुम्हाला माहीत असेल, हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल नसेल. 10:10 आपण जेव्हा कुठलंही घड्याळ वॉच पाहतो त्या वॉचला पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बऱ्याच वॉचच्या फिगरमध्ये, वॉचच्या इमेजमध्ये 10:10 टाईम दाखवलेला असतो. कारण त्या वेळेमध्ये पहिल्यांदा हिरोशिमावर न्यूक्लिअर अटॅक झाला होता. इंडियन टाईमनुसार 10:10 झाला होता, म्हणून 10:10 दाखवतात टाईम. असं कुठल्याही वॉचवर असं दाखवतात, तुम्हाला माहीत राहावं म्हणून सांगतो. म्हणून आपण 10:10 हिरोशिमावर जेव्हा अटॅक झाला होता तेव्हा तास काटा आणि मिनिट काटामध्ये अँगल कितीचा होता हे पाहू. ओके, हाऊ मेनी डिग्रीज इन द अँगल बिटवीन आवर अँड मिनिट हँड ऑफ अ क्लॉक वेन 10:10. 10:10. तर सेम पॅटर्न 10:10 मिनिट काटा अँड मिनिट हँड अँड आवर हँडची पोझिशन काय आहे चेक करा. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट द पोझिशन ऑफ अ मिनिट हँड अँड आवर हँड. हां, ॲट 10:10 द मिनिट हँड इज ऑन द नंबर 2 अँड आवर हँड इज क्रॉस्ड 10. मिनिट हँड 10:10 मिनिट हँड 2 वर असतो 10 मिनिटाला, तो सर्वांना सांगता येतं हे. आणि आवर हँड काय असतो माहीत आहे का? तो क्रॉस झालेला असतो, कंप्लीट 10 वर नसतो, थोडा तो पुढं गेलेला असतो, क्रॉस झालेला असतो. हे काढायचे 10 मिनिटात. मग आता यामध्ये अँगल बिटवीन 2 सक्सेसिव्ह मार्क हा फॉर्म्युला आहे 30 डिग्रीचा. मग अँगल बिटवीन आपल्याला कुठले 2 मार्क्स कन्सिडर करायचे आहेत? हे 10चा आणि 2चा हे मार्क कन्सिडर करायचे आहेत. किती मार्क्स होतात बा? किती नंबर्स होतात? 1 नंबर, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर होतात. 10 to 2 पर्यंत किती नंबर्स होतात? 4 नंबर्स होतात. म्हणून इथं अँगल बिटवीन द नंबर्स 10 and 2, अँगल बिटवीन द नंबर्स 10 and 2 इज इक्वल्स टू 4 into 30. कारण 4 कसं लक्षात आलं का? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. मिनिट तास काटापासून मिनिट काटापर्यंतचे नंबर मोजा, 4 नंबर येतात मध्ये, म्हणून 4 into 20 हा झाला. पुन्हा आता मिनिट हँड काय होतो? स्ट्रेस होतो. हे झालं, ठीक आहे, हा झाला. हे आपण 120 डिग्री अँगल निघाला. कुठून कुठंपर्यंत निघाला? या कंप्लीट 10 पासून 2 पर्यंत 120 डिग्री झाला. पण 10 मिनिटामध्ये तास काटा थोडं पुढं जातो, ट्रेस होतो. तो कंप्लीट 10 वर असत नाही, तो थोडं पुढं होतो, म्हणजे कमी होतो. ते काढणं गरजेचं आहे. म्हणून इन 10 मिनिट्स आवर हँड रोटेट 1/2 into 10. हे 10 काय? 1/2 म्हणजे एका मिनिटात येणारा ट्रेस, एका मिनिटात होणारा आवर हँडचा रोटेट 1 एका मिनिटामध्ये, आणि इंटू 10 म्हणजेच याचा अर्थ तो 10 मिनिटामध्ये, म्हणजे 1/2 into 10 म्हणजेच 5 डिग्री. मग आता हा टोटल अँगल 120 डिग्री होता, त्यातनं आवर हँड 10 मिनिटामध्ये 5 डिग्री ट्रेस झाला. म्हणून दोघांचं सबट्रॅक्शन अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ॲट 10:10 इज 120 minus 5 मीन्स 115. ओके, दमकोडवार काढलेला आहे करेक्ट आन्सर. ओके, राईट. हां, आता ॲक्च्युअली वी शॅल डिस्कस धिस नेक्स्ट. फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इन अ क्लॉक. फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड इन अ क्लॉक. आता वेगवेगळे टायमिंग दिलेले आहेत तुम्हाला. त्या स्टेपमध्ये आन्सर सॉल्व करायचे. फर्स्ट स्टेपमध्ये आवर हँड मिनिट हँडची पोझिशन लिहायचे, सेकंड स्टेपमध्ये फॉर्म्युला लिहायचे, थर्ड स्टेपमध्ये टोटल अँगल काढायचे, फोर्थ स्टेपमध्ये फॉर्म्युला लिहायचे, 5 स्टेपमध्ये आवर हँडचं रोटेशन काढायचे, आणि 6व्या स्टेपमध्ये फायनल सबट्रॅक्शन करून आन्सर काढायचे. ठीक आहे, आता आपण सेकंड घेऊ प्रॉब्लेम. 20 past 7 घेतलेला आहे. आता काय करू? 30
5 पास्ट 1. ओके, हा प्रॉब्लेम घेऊ. याची अगोदर डायग्राम काढतो मी, कारण पोझिशन लक्षात आल्याशिवाय सॉल्व नाही करता येणार. ओके, सॉल्व दिस. ट्वेल्व 6 9 3. आता 35 पास्ट 1 म्हणजे 1:35. 35 पास्ट म्हणजे होऊन गेले. तर कसं करणार याला? तर याला आपल्याला सॉल्व करत असताना पहा, मिनिट काटा कुठं असतो? 35 म्हटलं की कुठं असतो? हे 30 मिनिट्स इथं असतो. पहा इथं 7 7 5 35 हा 7 वर असतो. आणि आवर हँड किती असतो? इथं 1 आहे, 1च्या थोडं क्रॉस केलेला असतो हा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला अँगल काढायचे, तर थोडा क्रॉस झालेला अँगल येतो, इथं येतो. कंप्लीट 1च्या पुढं तास काटा नसतो. मग हा अँगल काढा, तर किती येईल पहा. तर इथं नंबर लिहितो मी. आता नंबर लिहायला सुरुवात करा तुम्ही माझ्यासोबत. फक्त नंबर लिहायचे. 1:35, 1:35. हा नंबर मिनिट हँड 7 वर असतो. आवर हँड क्रॉसेस 1. तास काटा एकाच्या पुढं आलेला असतो. 35 मिनिट्स पुढं आलेला असतो. म्हणजे तो कुठं असणार आहे पहा. या ठिकाणी 1 आहे, हे 1 आहे, हे 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. 1 आणि 2च्या मध्ये असणार आहे तास काटा, असा थोडा पुढं. ठीक आहे. तर काढू. हे फक्त ह्याच्या स्ट्रक्चरमध्ये आन्सर ठेवा येऊन जा. अँगल बिटवीन नंबर कुठून कुठपर्यंत? 1 आणि 7 पर्यंतचे अँगल किती येतात पहा. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 6 येतात. 6 म्हणजे 6 इंटू 30 डिग्री म्हणजे 6×3=18 180 डिग्री. परंतु तो अँगल तास काटा पुढं सरकलेला आहे. किती सरकलेला आहे इथं काढा. किती मिनिटामध्ये? 35 मिनिट्समध्ये. मग 35 मिनिट्समध्ये किती येतं पहा. 35 डिवाइड बाय 2. 35 डिवाइड बाय 2 म्हणजे 17 दूनी 34 17.5. मग आता हे सबट्रॅक्शन करायचं. किती वाजून किती मिनिटाला? 1:35 मिनिटाला. ट्रेस झालेला आहे म्हणजे कमी झालेला आहे, म्हणून किती? 180 - 17.5. आणि हे सबट्रॅक्शन करा. किती येतं पहा. हां, काढले का कोणी? राईट. 162.5. कोण काढले ते? दमकोंडवार. करेक्ट. शेवडे 85 अगोदर बरोबर होता. हां, अशा पद्धतीनं करायचं. मग 1/4 नेक्स्ट एक्झाम्पल. 1/4चा पहा पोझिशन काय असेल. हां, तर 1/4ची पोझिशन तुम्ही सॉल्व करा. मी काढून दाखवतो. 1/4 2 म्हटलं की व्हायचे, पास्ट म्हटलं की होऊन गेले. 2 शब्द लक्षात ठेवा. वॉच काढा. 12 6 9 3. पुन्हा हे 1 2 4 5 7 8 10 11. हां, 1/4 याचा अर्थ 6 वाजायचे. क्वार्टर म्हणजे 15 मिनिट. 6 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. म्हणजे किती वाजून किती मिनिट झालेत? 5:45 मिनिट. मग ह्याची पोझिशन पहा. 5:45 म्हणजे अगोदर सर्वात अगोदर मिनिट काटा कुठं असतो चेक करा. मिनिट काटा 9 वर असतो. हे झाला मिनिट का. तास काटा कुठं असेल सांगा बरं रे. तास काटा कुठं असेल? आता 5:45 मिनिटाला. तर तास काटा हा 6 आणि 5च्या मध्ये असेल. मग आता आपल्याला 5 वाजल्यापासून ते इथंपर्यंतचे अँगल काढायचे. चला पोझिशन लिहू. सेम. रिकाम्या जागा भरा. कसलाही आन्सर तुम्हाला सॉल्व करता येतं. कुठलाही प्रॉब्लेम या रिकाम्या जागेनं भरला तर सॉल्व होतो. यू हॅव टू फिल अप ओनली वॅकंट प्लेसेस, देन यू गेट अ परफेक्ट आन्सर. 5:45. हां, आवर मिनिट हँड कितीवर असेल? 9 वर. हावर हँड क्रॉस कितीला करेल? 5 ला क्रॉस करेल. हा तर फॉर्म्युला आहे. अँगल बिटवीन द 2 नंबर्स कुठून कुठपर्यंत? 5 पासनं 9 पर्यंत. म्हणजे किती येतं बा? 5 पासनं 9 पर्यंत किती नंबर येतात? 1 2 3 4. 4 म्हणजेच 4 × 30 120 डिग्री.
पुन्हा हा फॉर्म्युलाच आहे. मग पुन्हा यामध्ये तास काटा किती रोटेट झाला हे करा. एका मिनिटात अर्धा डिग्री होतो. एका मिनिटात अर्धा डिग्री किती मिनिट झालेत? 45. 45ला 2 डिवाइड करा म्हणजे 2 1 2 2 टू द 4 2 टू द 4 22 22.5. मग आता हे अंतर कमी झालेलं आहे, इथून इथपर्यंत कमी झालेलं आहे. म्हणून अँगल बिटवीन द मिनिट अँड आवर अँड 5:45 किती येतो बघा. कमी करायचे आहे म्हणजे 120 डिग्री मायनस 22.5 आणि त्याचं आन्सर काढा. मग काय येतं? 22.5 म्हणजे 97.5. गुड दमकोंडवार, करेक्ट. खूप फास्ट आहे तू, खूप हुशार आहे. खूप अभिमान वाटतो तुझा. तू एकदम असं एवढं फास्ट आन्सर देते. खूप कॉन्सन्ट्रेशन आहे. व्हेरी गुड, तुझं अभिनंदन. 97.5. ओके, चेक करा परत एकदा हा सबट्रॅक्शन. तर अशा पद्धतीनं करायचं. मग हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. आता मी होमवर्क देतो. 2 वाजून 20 मिनिटाचं तुम्ही करायचं, 10 वाजून 10 मिनिटाचं तुम्ही करायचं. मी इथं बाकीचे प्रॉब्लेम्स लिहितो. नंबर 1 होमवर्कसाठी लिहितो, तुम्ही ते सॉल्व करा. फर्स्ट 20 minutes past 2. 20 minutes past 2. 20 minutes past 2 म्हणजे याचा अर्थ किती होतो सांगा बरे. नंबर सेकंड प्रॉब्लेम 5:45. quarter past 6. इथं quarter past 6 आहे. थर्ड 4:45 आहे. हे quarter past 6 आहे. quarter-to-6 आहे. आणि चौथा प्रॉब्लेम 10:11. हे 4 प्रॉब्लेम तुम्हाला करायचे आहेत. परत एकदा मी 4ही प्रॉब्लेम सांगतो. ॲक्च्युअली यू हॅव टू डू द होमवर्क रिगार्डिंग दिस. फाइंड आउट द अँगल बिटवीन मिनिट्स अँड आवर अँड फर्स्ट इज 20 minutes past 2 म्हणजे याचा आन्सर, याला किती येतो टाईम? 2 वाजून 20 मिनिट्स 2:20. quarter-past-6. क्वार्टर म्हटले की 15 मिनिट. पास्ट म्हणजे होऊन गेले. 6 वाजून 15 मिनिट. quarter-to-6 म्हणजे 5 वाजून 45 मिनिट. मला वाटतं हे घेतलेलं आहे. quarter-to-6 घेतलेलं आहे. मग तुम्ही चेंज करा, quarter-to-8 करा म्हणजे 7 वाजून 45 मिनिट. तो प्रॉब्लेम थोडा चेंज करा. झालेला आहे तो प्रॉब्लेम. quarter-to-6चा quarter-to-8 करा आणि 10:11 म्हणजे 11 वाजून 10 मिनिट. असे प्रॉब्लेम्स तुम्ही होमवर्क करा. ॲक्च्युअली हे प्रॉब्लेम खूप महत्त्वाचे आहेत. हे प्रॉब्लेम खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्स आहेत. हे प्रॉब्लेम MPSCला UPSCला कुठेही विचारतात, कुठल्याही एक्झाममध्ये विचारतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारतात, JEEमध्ये विचारतात. हे तुम्हाला आलं पाहिजे. आणि हा आराखडा तुम्ही लक्षात ठेवा. ॲक्च्युअली दिस इज द स्ट्रक्चर फॉर फाइंडिंग द अँगल बिटवीन आवर अँड मिनिट अँड. हा जर स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवलात, कसलाही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येतो. ओके, या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी रेग्युलरली अत्यंत चांगल्या पद्धतीनं आन्सर्स दिलेले आहेत. मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद करतो. उद्या भेटू. गुड बाय. होमवर्क करून मला पाठवून द्यायचं आहे. थँक्यू.